चल कमान हा ट्राय इट. काय मग मित्रांनो, मी तुमचा मित्र विराज कदम. आज तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग. आता मी म्हणजे नवीनच आहे या ब्लॉगमध्ये. माझं नाव विराज विशाल कदम, इयत्ता 8वी तुकडी. मी इथंच गावाला राहणार आहे. हो, हा माझा मित्र. गावाचं नाव काय ते तू सांग. एवढ्या गावाचे नाव इनामवाडी. अरे प्रॉपर जिल्हा तालुका सांग. प्रॉपर जिल्हा तालुका पाटण. नाही जिल्हा तालुका पाटण दोन्ही पण पाटणच आहे. जिल्हा काय आपला? जिल्हा सातारा, तालुका पाटण. आणि आता आम्ही बघा आता याच्या बहिणीचं साखरपुडा झाला. आता आम्ही हा शिवाजी महाराज, हा नाही हे शिवाजी महाराज आम्ही नीट आडवा असतं. उभा ब्लॉग पप्पानी केलाय. अरे आडवा ब्लॉग असतो तर आडवा कर. हा दाखवा. अरे आता अरे आडवा कर की राजा. अरे आडवा असतो विराज. हा असं आहे बघ. भावाने बघा हे राज आहेत. आम्ही सगळे आणलेलं ते आम्ही ब्लॉग शूट नाही केलं. अरे आडवा तुझ्या तर दाणे लाजतोय भावना लाजतोय. पण ह्याला मी शिकवलंय ब्लॉगिंग वगैरे. ठीक आहे तर लाजायचं नाही. समजलं ना? काहीतरी बोल की भावा. नुसतं चालू करायचं चालू केलं. आता आम्ही उद्या बघा, उद्या म्हणजे पुढच्या शुक्रवारी आम्ही जाणार आहे आमच्या यात्रेला. कोणती यात्रा? आमची मायदेवी यात्रा. तिथे ह्याने एका ब्लॉग मध्ये सांगितलेले काय ते काय गायब झाले, वाडपी वराड गायब झालेले तिथली यात्रा आहे. ती स्टोरी रिअल आहे ना? हा, ती स्टोरी रिअल आहे आणि ही वाली पण स्टोरी रिअलच आहे. कोणती? कॅमेरा कसा करायचा असतो, कॅमेरा कसा असं बोल की त्यांना माहिती नाही. बघितलंय की मालोब्याची स्टोरी पण रिअलच आहे. ती बघा तिकडे बघू शकता आपण. हा ना, बस एवढं नको. हा सवाय. आणि पुढे काय मालोबाची स्टोरी पण रिअल आहे. हा, मालोब्याची स्टोरी. काय स्टोरी काय तू सांग जरा. मालोब्याची स्टोरी आहे बघा. तिथं 5 पांडव असतात ना. त्या 5 पांडवांना एका रातमध्ये पाच मंदिरं बांधायची असतात. मग ते 5 पांडव मंदिर बांधतात आणि मंदिरं बांधत ती पार्वती आहे म्हणती की सकाळी वेळेस तोपर्यंत तुम्हाला 5 मंदिरं बांधायची आहेत. मग ती सगळी मंदिरं बांधतात. एक लास्टचं मंदिर राहत असतं. मग तेव्हा पार्वती देवी स्वतः कोंबडा बनती आणि आवाज काढती. म्हणून तो कोकडो को असं आवाज काढती. म्हणून तो दगड आहे ना, तो दगड बघा, तो इथला. कुठे दाखवतेस? अरे वरती. अरे असं नाही, खालती करायचंय बस. नको राहून एवढं झूम नाही खालती कर. मग तिथं तो दगड रवला. आता तिथं कायमचा दगड तो राहणार. आणि त्याच्या पुढे त्याला मंदिर पण ते जे 2-3 आहे दगडाचे. हा, तिथं पुढं. आता आपण आपण जाऊया की उद्या परवा? आपण गेलो ना तर उद्या परवा तिथे बघू. चला तर भावानू. अरे काय होतं? कोंबडी चढलेली आता एकदम तुरा घेऊन चढलेली कोंबडी. तर भावानू आम्ही महाराजांचं घर आलं. इकडं आम्ही महाराज घेतलेले. आता आमचे महाराज येतात. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये. नाही आज थोड्यात भेटूया. प्रश्न काय विचारला? अरे तुला माहित नाही तू सांग यांना सांग ना की तो मला प्रश्न काय विचारला. मी प्रश्न तुला काय विचारला तेच तू सांग. आता हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं चुलबंद झालं. त्यांना सांग पहिलं त्यांना आपल्या महाराज आम्हाला ना. हा तुझा ब्लॉग घे बोल. आता मी सगळ्यांना सांगणार आहे, हे ज्या बहिणीचं साखरपुडा आहे ना, तर अख्ख्या वाडीला सांगणार आम्ही चुलबंद आमंत्रण. म्हणजे सगळ्यांनी जेवण करू नका आज घरी, इथे जेवाया. आता चला सांगूया. चुलबंद आमंत्रण. सांगितलं. कोण आलेलं सांगायला? अच्छा, काकी आलेला. आपल्याला नुसतंच पाठवलं. अरे तरी पण सांगायचं. अच्छा, आपल्या सांगणं आपण काय बाप नाही होत ना. वा तू बोल की बोल अजून बोल. काय वाटतं ते बोलायचं भाई. लाजायचं थोडी. आता तू सांग आपलं घर कुठचं आहे पुढे? आता आपण आहे माळव. आता आपण आहे बघा माळव. हा, तुम्हाला भाऊन गाडी कशी वाटली मला सांगा. अरे पण तिकडे फ्रंट कॅमेरा कसं करतोय? तुला बॅक कॅमेरा बघायचं कसं ब्लॉग? नाही पहिले तू फ्रंटनेच कर. आपली घरं कुठून चालू मला ते सांग. गावातली घरी आपल्या गावात बोलायला गेलं ना तर घरं खूप कमी आहेत शहरांपेक्षा. पण तरी टोटल बघा 200-300 असतील. खरं? ठीक आहे. मी तर फर्स्ट टाइमच झालो, मला नाही माहिती सगळं. तर भावानो चुलबंद आमंत्रण. असं बाहेर सांग. चुलबंद आमंत्रण ती ह्या काळातले.
अरे तुझ्या आईचा असं सांगणार डोळ्यात तू ते रस्त्यावरती ते रस्त्यावरती म्हणजे त्यांनी तांदूळ म्हणजे आपलं भात तेच झापडत आहेत आणि आता चूल पण आमंत्रण डायरेक्ट. अरे त्यांना सांगा घरात कोण आहे वगैरे असं विचारून तर सांग ना भाई. आपल्या भावाला माहित नाही अजून घरातली माणसं. बोल पुढे बोल. भावानू आता आम्ही आहे बघा इथं दत्त मंदिर आहे ना, तिथं आहे बघा हे दत्त मंदिर. हा बस. इथे बघा एक बॅनर आहे, बॅनर वाचू शकता तुम्ही. कशाला वाचतायच पण त्यांना? वाचू अरे नीट दाखवतो रे. हा मी बघतो दिसतो पडलेलो. हा झाला दिसतंय त्यांना. तर भाऊ आता तुम्ही जायचं ना घरात आता. चल पण आमंत्रण. हा होय आता पुढे अजून हा काय बोलतोय? नाही आता इथून फक्त हे राईट वाला झालं ना. भाऊन आपली वाडी फक्त बघा तिथं टर्न दिसतोय का तिथपर्यंत. हा आमच्या घरातला मंड्या कारण दिसला कशाला तुला कशाला माहिती दिसला का भावानू? दिसला. इथं जायचं आता. नाराज होऊ नका तुम्ही बरं का. हा आता आम्ही बघा स्टार्टिंग करणार. चालेल इथपर्यंतच आपली वाडी आहे. इथनं पुढं दुसरी वाडी त्याला म्हणतात पार म्हणतात त्याला. म्हणजे पारच म्हणतात, आपण पार म्हणायचं बघा. इथून पार सुरू इथून. चला आता भाऊ पहिल्यांदा आम्ही का नाही एका घरात जातोय. मग जर आम्ही बाहेरच सांगतोय माणसांना आता घरात जाऊया. तू सांगशील ना. तू सांग. चूल बंद आमंत्रण. हा हाय की हाय बरं आहे की नाही एवढं काय ते माहिती आहे. चूल बंद आम्हाला सांगितलं आम्ही आलो सांगायला. आहेत ना बरे तुम्ही? हो ओके दाबले मी. चल की. ओके काय ये पांढरं त्याला काय नाही ना. हे ते काय माहिती नाही मला पण. पॉज वगैरे होईल व्हिडिओ. म्हणून चूल बंद आमंत्रण आहे. त्यांनी बिचारीने मला विचारलं ओळखलंच मी त्यांना ओळखलंच नाही. कारण का मी गावात फिरलोच नाही माझं कधी. तुम्हाला सांगू का हा दरवेळेस येतो पण त्याची ओळखच नाही. तो घराच्या बाहेरच येत नाही. एका जागेवर गप बसतो. त्याचा सगळ्यात पहिला मित्र सोहम कदम, वाडीतला डॉन. सोम्या बोलते सोम्या. दुसरा डॉन लॉ काय केलं पण. दुसरा डॉन पवन डॉन. दुसरा डॉन पवन डॉन. तेच घर आहे ना. हा माहिती पडतं. आयो चूल बंद आमंत्रण. कुठं? अरे उभं नसतो आडवा धरायचं. उभं झालं तर काय बिघडतं? अरे मग उभा तुझ्या पत्ता बोलला असं तुला मी. उभा ब्लॉग कसा असणार भावा तू विचार कर ना. उभी तर रील किंवा शॉर्ट्स असतात. एन्जॉय ब्रो. गॅस एन्जॉय सगळं विदाउट. त्याने एक रील टाकलेली तुम्हाला आठवते का? काय स्क्रिप्ट असेल चाळीतून बिल्डिंग मध्ये. हा काय आता मी माझी स्वतःची कहाणी मी स्वतः लिहिणार. त्याच्यासाठी मी हा कॅमेरा उचलला. असं तू पण उचललाय का? आता आपण पण सुरुवात करायची. भावनो मी काढली तर या तुम्ही आयडी स्वतःची. तर आता आम्ही एका घरात आलोय. चूल बंद आमंत्रण. हा भावनो घरातून मस्तपैकी मासळीचा वास येत होता. भावनो तुम्हाला सांगू का आता मासळीचा वास येत होता. मला तर वाटत नाही ही येतील. खरं नाही खरं. या बाबांना सांगूया. हे बघा गावठी मसर. नीट दाखव बघ. गावठी मसर. हे गावठी मसर बाबा. चूल बंद आमंत्रण. होय मारत नाही ना हे. गाय नाही गाय बाबा गाय. सॉरी गाय मारते भावांना. थोडे लांब राहिलेले बरे. हा आता पकड चल. कमान विराज तुलो आज यो. आता बोल पुढं. आता भावनू आम्ही आता जातोय दुसऱ्या आम्ही घर हिंडतोय का? आम्ही घरी बघा खरा हा ब्लॉग होता साखरपुड्याचा. साखरपुड्याचा. पण ना साखरपुड्याचं तुम्हाला काही दाखवलंच नाही मी. अजिबात काय दाखवलं. कारण का मी एवढं काम करत होतो ना भावांनो. टाइम भेटला नाही त्याला. टाइम नाही भेटला मला. जेवला नाही दिवसभर. नाही जेवलो खरंच नाही जेवलं. मस्ती जोक सपाट भावानं मी जेवलो नाही खरंच. कारण का काम खूप होतं. सकाळपासून उठल्यापासून 6 वाजता उठलोय. पहिलं पाणी भरलं 2-3 ड्रम. कारण का पाणी लागतं जेवायला. मी सांगू का मी तर मासे आणले ते मस्त पैकी. चूल बंद नाही केलं का तुझं करतो की बरोबर बंद सगळंच. कोण आहे का? चूल बंद आमंत्रण. हा बस धन्यवाद. भावानो सगळ्यांना धन्यवाद बोलतोय. पण माणसं ह्याला म्हणते मी पहिला मनात बोलतात ना ते. मनातल्या मनात बोलतात. मनात बोलतात. ड्रेसिंग कशा ड्रेसिंग दाखव. माझी ड्रेसिंग दाखव एकदम
भावनो हे बघा इजी ड्रेसिंग. यो झालं तुझी ड्रेसिंग माझी. तुझी हा हा. भावनो कसा आहे? एक नंबर विराज भाई एक नंबर. विराज भाई फॉर्म ब्रो. फक्त कॅमेरा जरा उभा करतोय चुकतोय बाकी काय नाही. ते पहिल्यांदा होतंय. मी आता स्वतःची आयडी टाकणार तेव्हा तुम्ही ह्याच्यापेक्षा माझ्यात जास्त बघा. काय बोलतो असला ब्लॉग काढणार भावनो. शाबास. आता कुठं चालतं म्हणजे इथं हे लास्ट आहे ना. नाही ओके घरच नाही माहिती मला वाड्यातली. एवढा निर्लज्ज आहे ना मी. एवढा निर्लज्ज भावनो. कोण आहे का? कोण आहे का बाबा? चूल पण आमंत्रण ना का? चूल पण आमंत्रण चालतंय ना. हा मी ना वाडीतला बबन तात्यांचा छोटा मुलगा. येस. तसं मी ते गावाला येत नाही म्हणून ओळखलं नसेल. पण आता मी येणार गावाला. आता तुम्हाला ओळखते बघा. लग्न गाव आहे माझं. मुलीचं आता 22 तारखेला. मला जत्रा दुसऱ्या दिवशी. हा इकडे तर माझ्या जत्रा आहे ना. 21 जत्रा आहे ना. आम्ही येणार 21 जत्रेला. ठीक आहे ना. तिकडे भेटा. चालतं. हो येस. तर भावानू माझी ही मराठी शाळा जुनी आठवण. ही बघा माझी मराठी शाळा. ही माझी मराठी शाळा आहे एवढी मोठी. अरे मला कॅमेरा पकड. काय बोलताय? हा चालतंय बाबा या आरामात. भावानू ही आमची मराठी शाळा. हो किती वेळ दाखवतोय? मुतारी दाखवतोय शाळेची. किती रे निर्लज्ज आहे तू. इथं कोण आहे? आहे का? लॉक आहे. भावांना थोडंसं जेवण वाचलं. थोडस. अरे याला खूप भूक लागली 100%. इथे पण आहे. कोण आहे का? इथे मस्त आहे ना बघ रे. नाही मस्त. आजी चूल पण आमंत्रण हा का? हा चालतंय. काय बोलतोय? ओळखलं नाही? अहो बबन तात्यांचा. बबन तात्यांचा छोटा मुलगा. ठीक आहे. हो छोटा. हो आहे की. मी आलो उशीर झालाय. आता सगळे आले एक करून. आज साखरपुडा झाला तर आज हे आहे आपलं म्हणजे आज पण हाय चूलबंद आमंत्रण. पण तुम्ही तर भाकरी करताय मग तुम्ही चूल कुठे बनताय? जेवण झालंय. काय म्हणजे मी लेट आलो. मग कधी यायला पाहिजे तुम्हाला? नाही आता नाही आपलं मान्य झालं आम्हाला. दादा इकडे याचं मी अशी वाकलेली. अच्छा. कोण याचं या म्हातारायचं झाल्यावर. सांगा सांगतो काय नाही. आरामात जेवण झोपा काय. चला येतो नंतर कधीतरी. ठीक आहे. तुम्ही पण या. काय बोलताय? त्यांच्या गावात दिली. पाटणला दिले. झालं दादा. या ठिकाणी भावानू आत्ताच बघा तुम्ही बघू शकता 5-6 घरं झाली नाही तर 10 मिनिटाचा ब्लॉग झालेला आहे आपला. 10 म्हणजे 11 मिनिटाचा ब्लॉग झाला. काय झालं माहिती भावानं? काय झालं बघा. आम्ही एकतर आल्यात किती होते 6-5 वाजले असतील आय थिंक. तर आम्ही 5-6 म्हणजे बघा आय थिंक नाही वरनं खालती. हा तर भावा मी काय सांगतो बघा 5-6 वाजले असतील तर आम्ही एकतर आल्यात लेट. अरे मी तरी दाखवत पागल झालाय. काय झालं माहिती भावना? आम्ही एकतर आल्यात लेट इकडे दाखवायला. तो म्यूट करतो तशी आपल्याला. आम्ही चालेल चूल बंदचं आमंत्रण द्यायला. पण आम्हाला 5-6 वाजले आणि त्या आजी आता भाकऱ्या बनवत होत्या. म्हणजे कसं होतं भाकऱ्या त्यांनी बनवत होतं कारण का ना ते आजी आणि आजोबा आहेत फक्त. मग त्यांना चालायच नाही ना म्हणून. हा चालायला 2 मिनिटं मला केस नीट करू द्या. ओके का? मी काय बोलतो आपला पिक्चर नाही बनवायचं तर आपण इथे कट करूया थोडस परत भेटू थोडस परत आता. असं या भावानं हा एवढा नीच म्हणजे एवढा बालिश बुद्धी आहे ना की हा एक घर विसरला. आता आम्ही बघा या मंदिराजवळ होते म्हणजे आम्ही तिकडे गेलेले. आम्ही तिकडनं परत आलो सगळ्यांना सांगत. आणि आता हा बोलतोय की एक घर राहिलंय आपलं. आता त्या एका घरासाठी परत आम्हाला रिटर्न जायचं आहे मागे. आणि ते घर बोलतोय लांब आहे. पण ते घर लांब नाही मंदिराजवळच होतं. तर हिने मला एवढा बनवला आणि तुम्ही पण बनले. ए भाई कोंबड्या एवढा चढतील परत ते. भावानू आमच्याकडून चुकी काय झाली तुम्हाला माहितीये का? आता आम्हाला सांगायचं होतं तुम्ही डायरेक्ट जेवाया. तर आम्ही अख्ख्या वाडीला सांगत बसली. सांगितलंय
चूल बंद आमंत्रण आम्ही यायला. अरे मग तुम्ही आम्हाला तेच सांगितलं की सांगाल, आम्ही सांगितलं की चुलबन आमचं चुकलं सगळं. आमचं सगळं चुकलं. ह्या जिन्ना पाहिजे होती एसटी म्हणून बघायचं होतं आम्हाला किती वाजले आहेत ते. तर बघा तुम्ही आता चांगला सनराईज कुठे झाला सनराईज? सनराईज तर नाही पण पवन चक्की आहे बघा. दिसतंय दिसत आहेत का मॅक्स भावनो. तर आमच्याकडून चुकी काय झाली मगाशी सांगायचं राहिलं. आम्हाला सांगायचं होतं चुलबन सॉरी सगळ्यांनी जेवा या. तर आम्ही सांगितलं चुलबन आमंत्रण म्हणजे किती वाजता या तुम्हाला माहिती आहे का? 8 वाजता. आणि सगळ्यांना जेवायचं आहे 7 वाजता. तर भावना आता आम्ही आता जुन्या आठवणी नको सांगाय. तर आता आम्ही कुठे आहे बघा आमच्या आडापाशी इथून आम्ही पाणी देतो. आडा झाला रस्ता. चला मित्रांनो आडापाशी थांब बॅक कॅमेरा भावना बॅक कॅमेरा. हा जरा शिकतोय मी बॅक कॅमेरा चालू करतो थांबा. चल की तुझा पुढं. भावनो ए गेलो चिखलात. भावना हे आमचा आड आहे का आम्ही पहिले. अरे ब्लर झाले सगळं किरण काय भेटणं झालंय फोकस. चल चल रे राजवाल्या. भावनो हे बघा हे आहे जाऊन दे चला. पण आम्ही इथून पहिले पाणी प्यायचे पण तेव्हा पाणी साफ होतं. आता हिरवं पाणी आहे पण आम्ही ना तेव्हा तिकडून पाणी प्यायचं.